नमस्कार मित्रांनो, पुण्यातील आमचा पहिला ट्रेक सुरू झाला आहे मान्सूनचा। अतिशय सुंदर आणि अतिशय मनमोहक अशा किल्ल्याकडे आम्ही चाललो आहोत। ॲक्च्युली किल्ल्याकडे जाण्या अगोदरची जी जर्नी आहे ही खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूप प्लीझंट आहे असं म्हणावं लागेल। समोरील निसर्ग तुम्ही पाहू शकता, इतका सुखद अनुभव देणारा आहे। आम्ही जो निघालोय हे कोथरूड पासून स्टार्ट केलंय। आम्ही मित्र, आमची 6 जणांची गँग आहे। सो कोथरूड पासून स्टार्टिंग करून आम्ही पिरंगुड, पौंड ते कोरीगड असा एक रूट, जो की लोणावळ्याला न जाता आपण कोरीगडला जातो। जो रोड आहे लोणावळ्याला, जेव्हा आपण कोरीगडला पोहोचतो तो जो एरिया आहे आणि तिथला जो नेचर आहे, इतका अविस्मरणीय नेचर आहे ना की तुम्ही जेव्हा मॉर्निंगला जाल तेव्हा तुम्हाला कळेल की किती सुंदर आणि किती विलक्षण अनुभव आहे हा। समोरील दृश्य तुम्ही बघू शकता। सह्याद्री खरंच महाराष्ट्राला लाभलेली एक देणगी किंवा महाराष्ट्राला लाभलेला एक अतिशय अनमोल रत्न म्हणूया आपण, सह्याद्री माउंटन्स, जे की सुंदर मान्सूनमध्ये तर त्याच्यापेक्षाही सुंदर दिसतात। इथं खूप चांगलं बॅकग्राऊंड आहे, थोडीशी फोटोग्राफी केली, थोडंसं रिलॅक्स आहे। आणि जो मेन पार्ट आहे जो की मला तुम्हाला सांगायचं आहे, त्याची स्टार्टिंग इथून होते। असं वाटतंय की स्वर्गातून चाललोय। समोर पूर्ण धुकं आहे। आमच्या 3 बाईक्स आहेत। पहिली बाईक तर दिसत नाही आहे मला, आणि जो समोरचा आहे ते पण अंधुक दिसतंय। खरंच जो अनुभव आहे ना, हा अविस्मरणीय अनुभव आहे। इतकी सुंदर जर्नी म्हणू शकतो, ही पहिल्यांदा अनुभवली आहे। आणि हा जो फील आहे ना, हा वेगळा फील आहे आणि हे एक्सपिरियन्स करायला पाहिजे। आणि हे जेव्हा आपण एक्सपिरियन्स करतो तेव्हा ह्याचं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं। स्वर्गाहूनही सुंदर आपलं नेचर आहे असं म्हणतात, स्वर्गाहूनही सुंदर आपलं निसर्ग आहे म्हणतात। ती जी दृश्य आहे ती दृश्य इथे तुम्ही पाहू शकता, अनुभवू शकता। अविस्मरणीय एकच शब्द आहे माझ्याकडे, डोळ्यांनी दिसतंय ते मोबाईल कॅप्चर करू शकत नाही असं वाटतंय ना आपल्याला। आम्ही ठरवले की पुन्हा ॲटलिस्ट ट्रेकिंग नाही तरी या रोडने पुन्हा अशा प्रकारे कोरीगड जो फोर्ट आहे त्या ट्रेकिंगची स्टार्टिंग झालेली आहे। आमच्याकडून थोडीशी मस्ती मजाक करत आम्ही चाललोय। एक सुंदर ट्रेक आहे, छोटासा ट्रेक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी दादाजी कोंडदेव यांच्या मार्फत हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये आणला 1647 मध्ये। तिथपासून आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे मॅनेजमेंटने मेंटेनन्स केलेला आहे। इथं काही थोड्या घोषणा देत आम्ही किल्ल्याकडे निघालोय। या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की पायऱ्यांमध्ये ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्सवरनं पाणी वाहत येतं। वरती 2 लेक आहेत, या लेकमधून जे पाणी येतं खाली येतं आणि ते पाणी पायऱ्यांमार्फत येतं। जेव्हा आपण ट्रेकिंग करतो, ही ट्रेकिंग असं वाटते की एखाद्या रिव्हरमधून आपण ट्रेकिंग करतोय। त्या रिव्हरमध्ये स्टेप्स आहेत आणि त्या स्टेप्समधून ट्रेकिंग करतोय। आता थोडासा पाऊस कमी आहे, त्यामुळे तुम्हाला पाणी कमी दिसतं इथे, परंतु खूप आल्हाददायक असा अनुभव आहे। खूप सुंदर, जेव्हा तुम्ही वरती जाल, जसजसे तुम्ही वरती जाल तसतसे तुम्हाला तो अनुभव मिळेल। सुंदर नेचर आहे। मॉर्निंगला जाल तुम्ही, मॉर्निंगला खूप चांगलं वाटतंय। माका कोकणी काय नाही आता। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्यावरती जी एनर्जी असते, जो उत्साह असतो, हा वेगळाच असतो। तीच एनर्जी मेंटेन करून आम्ही किल्ल्यावरती आलोय आणि वरती आल्यावरती जो अनुभव पाहायला मिळतोय आम्हाला, इट्स अमेझिंग। जे नेचर एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा खूप 100 पटीने आपण म्हणू शकता की सुंदर वातावरण आहे। खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेला किल्ला आहे, बघू शकता। थोडीशी फोटोग्राफी झाली आहे, व्हिडिओग्राफी पण केली आहे आम्ही।
समोर काहीच दिसत नाहीये. मॉर्निंगला गेलेलो, सकाळी 5 वाजता उठलोय मे बी, पण जो अनुभव आहे तो खरंच आउटस्टँडिंग अनुभव आहे. एवढ्या उंचीवरती सुद्धा जे बांधकाम केलेलं आहे, ज्या पद्धतीचं बांधकाम केलेलं आहे, हे आजही आपण अनुभवू शकतो. इथं थोडंफार गाण्यांचा कार्यक्रम झाला आमचा. जात आमची अरे ब्या कुणाला जाऊतो रे, प्रेत तलवारीशी नात हे मातीशी, भाकर सरणावरची रोजर खायाची, रयतेचा राजा तू आम्ही हातरत याच, जिंकत नाही जवर तवर झुंजत रायाच. मित्र सोबत असले ना की जर्नी कधी निघून जाते काहीच कळत नाही. त्यामुळे मित्रांची गरज आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये असते. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणतात ते खरंच खोटं नाही. मित्र पाहिजे. मित्रांसोबत लाईफ सुखकर असते, सॉर्टेड असते आणि सिम्पल बनून जाते तुम्हाला. म्हणून मित्रांची गरज असते. आणि अशा एका सुंदर ट्रेकचा अनुभव तुम्ही पाहू शकता. किती सुंदर दृश्यांमध्ये दिसतोय आपल्याला ते. जाता जाता एवढंच सांगेन, ट्रेकिंग करा चांगल्या प्रकारे. आपण किल्ल्यांची माहिती घेतली पाहिजे. तसंच तिथे जो मेंटेनन्स आहे त्याच्यापेक्षाही काहीतरी आपण केलं पाहिजे. आपल्याकडनं काही चुका होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. आणि याची काळजी आम्ही नेहमीच घेतो जेव्हा आपण सह्याद्रीमध्ये फिरतो, जेव्हा आम्ही किल्ल्यांमध्ये फिरतो. कारण ही संपत्ती आहे, महाराष्ट्राची संपत्ती आहे. आपल्या महाराजांनी आपल्याला दिलेली संपत्ती आहे आणि याचं जपणूक करणं आपल्या हातामध्ये आहे. तुम्ही पाहू शकता की स्वर्गात उभं राहिल्याचा फील येतो इथे.